जे महाराष्ट्र मित्रांनो महाराष्ट्र शासन याच्या मार्फत आरोग्य विभागात म्हणजेच ठाणे महानगरपालिका यांच्या अंतर्गत असलेल्या 15 विविध आयोगानुसार तुम्हाला एक नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे। यामध्ये मित्रांनो तुम्हाला कोणतीही एक्झाम न देताच तुमची निवड प्रक्रिया, त्यासाठी मित्रांनो हा फॉर्म ऑफलाईन स्वरूपाचा फॉर्म देखील तुम्हाला भरायचा आहे। या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण जी जाहिरात आहे त्याची माहिती घेणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती चॅनलला सबस्क्राईब करून बेल नक्की दाबा। आज हा सुरू करूया। ओके मित्रांनो, तुम्ही ठाणे महानगरपालिका यांच्या अंतर्गत जर पाहिले तर 15 विविधतेनुसार तुम्हाला कंत्राट स्वरूपात पदभरती असणार आहे। त्यामध्ये जर पाहिले तर तुम्हाला पहिली पोस्ट आहे JNM फिमेलसाठी असणार आहेत, त्यासाठी 28 जागेसाठी पदभरती असणार आहेत। त्यासाठी वय बघितलं तर 18 ते 38 वर्षापर्यंत तुम्ही हायर करायचं आहे। आता मित्रांनो ह्या ज्या जागा असतात त्या 28 जागा जर पाहिल्या तर तुम्ही पाहू शकता NTB साठी एक, NTC साठी एक, NTD एक आहेत, SBC एक आहेत, OBC 5, ACBC 5 आहेत, EWS 5 आहेत, ओपन 5, SC 1, ST 1 अशा स्वरूपात तुम्हाला जागा असणार आहे। त्यासाठी एज्युकेशन जर बोलले तर BSc नर्सिंग किंवा JNM किंवा MMC रजिस्ट्रेशन सुद्धा तुम्हाला लागणार आहे। त्यासाठी एक्सप्रेस असल्यास प्राधान्य असणार आहेत किंवा नसेल सुद्धा तुमचा चालू शकतो। 20,000 तुम्हाला पे स्केल असणार आहे। पुढची पोस्ट आहे JNM मेल, ह्यासाठी जर बोलले तर तुम्हाला एकूण 3 जागा असणार आहेत। त्यासाठी उमेदवाराचं वय ओपनसाठी 18 ते 38 वर्षे तुम्हाला असणार आहेत। कास्ट असेल तर तुम्ही 83 तुम्ही हायर करू शकतात। एकूण 3 जागा असणार आहेत। विजा 1, OBC 1 आणि ACBC 1 जागा असणार आहेत। त्यासाठी पात्रता पहिली तर तुम्हाला BSc नर्सिंग, JNM किंवा जे NMCचं रेटिंग असतं ते सुद्धा तुम्हाला लागणार आहे। 20,000 तुम्हाला पे स्केल असणार आहे। पुढची पोस्ट आहेत बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी MPW मेलसाठी सर्वाधिक 30 जागा असणार आहेत। ह्यासाठी वयोमर्यादा जर पहिली तर ओपनसाठी 18 ते 38 वर्षे असणार आहेत। कास्ट असेल तर तुम्ही 83 तुम्ही हायर करायचं आहे किंवा आरोग्यातील तुम्ही असेल तर तुम्ही 65 वर्षापर्यंत तुम्ही हायर करू शकता। त्या 30 जागेपैकी जर पाहिलं तर SC साठी 3 जागा आहेत, NTP 2, NTC 1 आहेत, SBC 1 आहेत, OBC 6, ACBC 7 आहेत, EWS 5, ओपन 5 असे 30 जागेसाठी तुम्हाला पदभरती असणार आहेत। त्यासाठी पात्रता पहिली तर 12वी पास असणं आवश्यक राहणार। पॅरामेडिकचा कोर्स किंवा हेल्थ आणि इन्स्पेक्टरचा कोर्स सुद्धा तुम्हाला लागणार। या तिन्ही पदासाठी मित्रांनो एक्सपिरियन्स कंपल्सरी नाहीत। तिसऱ्या पदासाठी 18,000 तुम्हाला पे स्केल असणार आहे। आता मित्रांनो ह्यासाठी आता मित्रांनो ह्यासाठी जी पात्रता आहे त्या पात्रतेनुसार जर तुम्ही हा फॉर्म भरायचा आहे, हा फॉर्म जर भरला तर तुम्हाला हा फॉर्म A4 साईजच्या प्रति प्रिंट करून हा फॉर्म तुम्हाला पाठवायचा आहे। पाठवण्याचा पत्ता जर पाहिला तर तुम्हाला या ठिकाणी असणार आहेत। इच्छुक व पात्र उमेदवारांनी हा फॉर्म 4था मजला सार्वजनिक आरोग्य विभाग, ठाणे महानगरपालिका भवन, सरसेनापती जनरल अरुण वैद्य कुमार मार्ग, चंदनवाडी 5 फाकडी ठाणे ह्याद्वारे तुम्हाला या ठिकाणी 7/8/2026 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत तुम्हाला या ठिकाणी सादर करायचा आहे। आता यासाठी मित्रांनो काही निवड अटी शर्ती सुद्धा आहेत। ह्या सगळ्या डिटेल जर पाहिले तर तुम्ही पाहू शकतात। ह्या सगळ्या डिटेल आहे www.thanecity.go.in ह्या संकेतस्थळावर तुम्ही या ठिकाणी संपूर्ण माहिती तुम्हाला पाहू शकतात। ज्यामध्ये दिलेल्या नमुन्यामध्ये अर्ज उमेदवारांना सादर करणे अनिवार्य असल्यामुळे तुम्ही या ठिकाणी हा फॉर्म ऑफलाईन स्वरूपात फॉर्म भरायचा आहे। त्याचबरोबर जेवढे इनकम्प्लीट डॉक्युमेंट असतात तर तुम्ही हा अर्ज अपात्र असणार आहे। यामध्ये जर पाहिलं तर तुम्हाला हा फॉर्म गुगल मॅपद्वारे तुम्ही या ठिकाणी जी फॉर्मची प्रिंटआउट आहे ती प्रिंटआउट जमा करायची आहेत। ह्यासाठी मित्रांनो काही शैक्षणिक अर्हता जर पाहिली तर उमेदवाराने व शैक्षणिक पात्रता बाबत संपूर्ण माहिती तुम्हाला साक्षांकित प्रती सुद्धा तुम्हाला जोडायची आहेत। शैक्षणिक अर्हतेबाबत सविस्तर व अचूक तपशील जाहिरातीमध्ये तुम्हाला नमूद करायचे। आवश्यक शैक्षणिक अर्हता ज्या तारखेस प्राप्त झाली असेल ती तारीख सुद्धा तुम्हाला नोंदवायची। त्याचबरोबर अंतिम वर्षात गुणाने मिळालेले गुण वगैरे असेल किंवा ज्यांना CGPA असतो त्यानुसार तुम्ही टक्केवारी सुद्धा तुम्हाला द्यायची आहे। यामध्ये मित्रांनो ही जी पदभरती असते त्यामध्ये निवड कंत्राट स्वरूपात पदभरती आहे। यामध्ये तुम्हाला जी परमनंट बेसिस असते त्यासाठी नसणार आहेत, मात्र तुम्ही कामावरती तुमच्या कामाच्या बेसिसवरती रिजॉईनिंग सुद्धा तुम्ही करू शकता। आता मित्रांनो कागदपत्रे प्रमाण जर पाहिले तर तुम्हाला अर्जामध्ये नोंदवलेली माहिती संबंधित सर्व प्रमाणपत्र कागदपत्रे असणं आवश्यक राहणार आहेत। त्याचबरोबर यासाठी जो डिमांड ड्राफ्ट आहे तो डिमांड ड्राफ्ट पाहिला तर तुम्हाला डिमांड ड्राफ्ट हा ओपन प्रोग्रामसाठी 750 रुपये असणार आहेत। कास्ट असेल तर 500 रुपये तर तुम्हाला डिमांड ड्राफ्ट काढायचा आहे। हा डिमांड ड्राफ्ट बघितला तर तुम्हाला इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी ह्याद्वारे तुम्हाला काढायचा आहे। हा डिमांड ड्राफ्ट बघितला तर तुम्हाला नॉन रिफंड तुम्हाला असणार आहेत। ह्या सगळ्या डिटेल्स बघितलं तर thanecity.go.in या पद्धतीवर तुम्हाला पाहता येणार आहेत। वयोमर्यादा जर बघितलं तर तुम्हाला वयोमर्यादा असणार आहेत। ओपनसाठी 38 वर्षे असणार आहेत। कास्ट असेल तर तुम्हाला 83 वर्ष तुम्ही अर्ज भरायचा आहे। यामध्ये मित्रांनो अर्ज भरण्यासाठी काही इतर सर्वसाधारण सूचना आहेत। यामध्ये जर पाहिले तर
ऑनलाईन अर्ज सादर करताना सर्व शैक्षणिक अर्हता, अनुभव, जात प्रमाणपत्रे व साक्षांकित प्रमाणपत्र सुद्धा तुम्हाला जोडायचे. त्यामध्ये जर पहिले तर पहिले आहे ते अर्ज सादर करणारी व्यक्ती जर मॅरिड असेल तर गॅझेट सुद्धा तुम्हाला जोडायचे आहेत. SSC प्रमाणपत्रानुसार तुमची जन्मतारीख असावी. अर्जात जेंडर वगैरे जे असेल ते तुम्हाला योग्य प्रमाणे द्यायचं आहे. अर्जामध्ये स्वतःचा मेल ID, मोबाईल नंबर द्या, त्याद्वारे तुम्हाला रिप्लाय वगैरे येणार आहे. आता या सगळ्या डिटेल्स जर बघितलं तर तुम्हाला ठाणेसिटी.go.in हे वेबसाईटवर तुम्हाला संपूर्ण माहिती ठिकाणी तुम्हाला पाहता येणार आहेत. त्यामध्ये जर बघितलं तर उमेदवार महाराष्ट्राचा रहिवासी असावा, म्हणजे त्यासाठी डोमासेल सुद्धा तुम्हाला लागणार आहे. आता याचं मित्रांनो जर बघितलं तर उमेदवाराने आपला धर्म व जातीचा प्रयोग तुम्हाला योग्यरीत्या लिहायचं आहे. म्हणजे तुमची कास्ट कोणती आहे ते सुद्धा लिहायचं आहे. काही कास्टसाठी NCA लागतं ते सुद्धा तुम्हाला द्यायचं आहे. म्हणजेच इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जाती, EWS वगैरे असेल त्यासाठी NCA लागतं ते सुद्धा तुम्हाला लिहायचं आहे. नसेल तर तुम्हाला या ठिकाणी अपात्र ठरण्यात येणार आहे. आताच मित्रांनो जर बोलले तर EWS असेल तर तुम्ही EWS मधून सुद्धा या ठिकाणी अर्ज करू शकता. त्याचबरोबर संगणक अर्जामध्ये जर बोलले तर तुम्हाला MSIT प्रमाणपत्र सुद्धा तुम्हाला लागणार आहेत. त्याचबरोबर लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र सुद्धा तुम्हाला जोडायचे आहे. त्याचबरोबर उमेदवाराचा फोटो आणि स्वाक्षरी हे दोन्ही सुद्धा तुम्हाला जोडायचे आहेत. निवड प्रक्रिया जर बोलली तर तुम्ही निवड प्रक्रिया असणार आहे. तुम्हाला कोणतीही एक्झाम न देताच तुमची निवड प्रक्रिया असणार आहे. त्यामध्ये जर बोलले तर पदासाठी क्वालिफिकेशन असल्यास तुम्हाला 50 गुण असणार आहेत. पदासाठी आवश्यक शैक्षणिक अर्हता असल्यास 20 गुण असणार आहेत प्रत्येक पदासाठी, आणि अनुभव असल्यास 30 गुण, अशी 100 गुणाची तुमची जी मेरिट लिस्ट लावली जाणार आहे त्यानुसार तुमची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन एकाच 3 जागेसाठी होणार आहेत आणि मूळ कागदपत्रे पडताळणी सुद्धा तुम्हाला होणार आहे. त्याचबरोबर मूळ कागदपत्रे पडताळणी दिवशी गैरहजर राहिल्यास त्याच्या गुणांकन यादीमध्ये अपात्र सुद्धा तुम्हाला ठरवण्यात येणार आहे. त्याचबरोबर उपरोक्त निवड प्रक्रियेदरम्यान मुद्दा क्रमांक 1 आवश्यकतेनुसार प्रक्रियेमध्ये सर्व बदल करण्याचे अधिकार माननीय आयुक्त ठाणे महानगरपालिका यांच्याकडे तुम्हाला असणार आहे. त्याचबरोबर सर्व सूचना जर बोलली तर तुम्ही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. नमुद्यामध्ये अर्ज भरणे आवश्यक असणार आहेत. केंद्र किंवा राज्य शासनानुसार कार्यक्रम अंतर्गत, अभियानांतर्गत बदल झाल्यास त्याची या ठिकाणी तुम्हाला पदाची आवश्यक माहिती या ठिकाणी ठाणे वेबसाईटच्या द्वारे तुम्हाला या ठिकाणी पाहता येणार आहेत. पदभरती विविध मुदती रजिस्टर टप्प्यावर अर्ज स्वीकारले जातील. त्याचबरोबर ह्या सगळ्या डिटेल्स जर दिले तर ठाणेसिटी.go.in हे वेबसाईटवर तुम्ही संपूर्ण माहिती पाहता येणार आहे. लास्ट डेट बघितलं तर तुम्हाला 7/8/2026 दुपारी 3 वाजेपर्यंत तुम्हाला हा फॉर्म आणि सगळे डॉक्युमेंट सहित तुम्हाला हा फॉर्म पाठवायचा आहे. सद्यस्थितीत हा फॉर्म उपलब्ध नाही, त्यामुळे ठाणेसिटी.go.in ह्या वेबसाईटवर तुम्हाला संपूर्ण माहिती या ठिकाणी पाहता येणार आहे. ओके, तरी तुम्ही तुम्हाला आरोग्य विभागात कोणतीही एक्झाम न देताच तुमची निवड प्रक्रिया व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.